गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांडाचा एक भगवान परमात्मा, अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने थोडी ट्रबल वाढून द्या आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा आणि 7वा दिवस आहे। भगवान परमात्म्याला मागणी मागायचा दिवस आहे आज। आणि तुम्ही मागण्याचे अधिकारी आहात। भगवान परमात्म्याला मागायचा अधिकारी तोच आहे ज्याने काही सेवा केली असेल तो। आणि तुम्ही अधिकारी आहे आणि देवाला मागणं अधिकार आहे तुमचा आणि उचित मागणी मागणारे साधक आहात तुम्ही। अनुचित मागणार नाही पण उचित मागितल्याशिवाय तुम्ही राहणार नाही। परीक्षित राजा आणि शुकदेव यांच्या संवादामध्ये आपण जरासंधांचं आणि भीमदादांचं युद्ध का झालं त्याचं कारण काय आणि भीमाने कितीतरी वेळा त्याचे 2 भाग केले पण तरी ते संध का जुटले। प्रसंग असा आहे, पांडवांचा राजसूय यज्ञ आहे। अनेक राजे शरण आले, काही त्यांच्यावरती विजय मिळवला। जरासंध राहिला आणि जरासंधाला वरदान आहे, जोपर्यंत तो म्हणणार नाही की बा माझ्याशी युद्ध करा, युद्धाची त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत त्याला मारता येत नाही। भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि भीम साधूच्या रूपामध्ये गेले। ब्राह्मण शब्दाचा अर्थ मुळामध्ये तोच आहे, ज्याने ब्रह्माची ओळख केली ना तो ब्राह्मण। आणि जरासंधांच्या द्वारामध्ये गेले मागायला। जरासंधाला त्यांनी इच्छा सांगितली, याने काय पाहिजे तुमची काय इच्छा विचारल्यानंतर देवाने सांगितलं आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचं आहे। त्याने सांगितलं काही हरकत नाही पण देवा तुला ओळखलं मी, तू जरी साधूच्या रूपात आला असेल पण मी ओळखलं तुम्हा तिघांना, कारण तुमचा जो देह आहे ना तो ब्राह्मणाचा नाही मुळामध्ये। जरासंध काही सोपा नाही।
जरासंधाच्या 2 आणि कन्या अस्ती आणि प्राप्ती, त्या कंसाच्या पत्न्या होत्या, म्हणजे कंस हा जावाई होता जरासंधाचा. त्याने सांगितलं देवा आम्ही तुम्हाला ओळखला आधीच, हा भीम आहे, हा अर्जुन आहे, तुला पण ओळखलं देवा, पण तुझ्याशी युद्ध नाही करणार मी, कारण माझ्या भीतीने तू पलायन केलं होतं. तुला एक नावही पडलं होतं, रण छोडदास. आता भगवान परमात्मा जरासंधांच्या भीतीपोटी पडून गेले असं नाही. 17 वेळा पराजय केला होता देवाने जरासंधाचा. परंतु नंतर त्यांनी यज्ञ केला, जरासंधाने यज्ञ केला आणि लाखो ब्राह्मण त्या यज्ञामध्ये, आणि त्यांना सांगितलं की कृष्णाचा पराजय माझ्या हातून होईल असा यज्ञ करा, नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. मग यांचे प्राण वाचवण्यासाठी देवाने पलायन केलं होतं, त्याचा विश्वास बसावा म्हणून, हे कारण आहे. आणि तुझ्याशी युद्ध नाही करणार देवा मी, तू आधीच पलायन केलं होतं. आणि अर्जुनाशी सुद्धा मी युद्ध नाही करणार, अर्जुनही माझ्या तोला मोलाचा नाही. मी युद्ध करेल तर भीमाशी युद्ध करेल. आणि भीमाशी युद्ध करायला सुरुवात केली. बरेच दिवस युद्ध चाललं. या ठिकाणी भीमाचाही अभिमान घालवायचा होता देवाला, कारण युद्धामध्ये बरेचसे मारले गेले, भीमदादाला अभिमान झाला होता. पण जरासंध जो आहे ना तो मरत नाही भीमाच्या हातून. भीमाने विचारलं संध्याकाळी युद्ध थांबल्यानंतर, देवा मी मोठमोठे मारले रे, मोठमोठे दैत्य मारले, दुर्योधनासारखा, त्याचाही मी वध केला, परंतु जरासंध माझ्या हातून मरत नाही, असं का? देवाने सांगितलं तुला काय वाटलं मेनाचा आहे? अरे जरासंध असा मरणार नाही, माझ्याकडे पहा उद्या युद्ध करताना, माझ्याकडे तुला पाहायचं आहे, भीमदादाला सांगितलं. आणि युद्धाला सुरुवात झाली आणि देवाने एका दर्भाची काडी घेतली आणि अशी मध्ये चिरली. भीमाने अपूर्ण पाहिलं. कोणाचंही ऐकायचं असेल ना तर पूर्ण ऐकलं पाहिजे. भीमाने काय केलं, तेवढी गवताची काडी चिरताना पाहिलं देवाला, त्याला वाटलं जमलं. जरासंधाचा एक पाय खाली घेतला, पायाखाली दुसरा हा पाय हाती, आणि 2 भाग केले जरासंधांचे, फेकले. परत ते संध आले, जुटले, तो युद्ध करायला सुरुवात झाला. कितीतरी वेळा भीमदादाने 2 भागामध्ये बर का फाडलं त्या जरासंधाला, पण तो जुटायचा. संध्याकाळ झाली म्हणे देवा मी किती वेळा तुम्ही सांगितलं तसंच तर केलं ना, पण तो मरत नाही. म्हणे भीमा तू पूर्ण नाही पाहिलं, पूर्ण पाहिलं पाहिजे, पूर्ण कोणाचं ऐकलं पाहिजे. व्यवहारामध्ये राहत नाही का, कोणी कोणाला सांगायला गेलं की लोक आधीच म्हणतात हा मला माहिती आहे ते. हा कोणाला रस्ता विचारला, समजा गाडी चाललो आपण घेऊन, रस्ता विचारला, मग त्या लोकांनी आपल्याला सांगितलं तुम्ही पुढे असं जा तसं जा, चौक लागला, त्याच्यामध्ये एखादं राहत आपल्यातलं, हा पुढचं माहिती आहे मग आम्हाला आहे ना पुढे ते चक्रात पडतो. तो सांगणारा माणूस सुद्धा थांबून जातो की काय माणूस आहे गड्या, आहे की नाही. हा आता पुढे माहिती आहे आम्हाला, पण पुढे चौरा आहे, पुढे म्हणजे रस्ते फाकणार आहे 4, ते कुठं माहिती आहे, नाही की नाही. अशीच एक ताई, नवीन लग्न झालं, नांदायला आली, स्वयंपाक काही येत नाही. शेजारी एक आजी होती, त्या आजीला म्हणायची आई पुरणाच्या पोळ्या कशा करता. मग त्या आजीने विधी सांगितली. दुसऱ्या दिवशी पतीने फोन केला, म्हणे तुला वडे जमतात का. हिला काहीच जमत नव्हतं, पण हिला माहिती होतं आपल्या जो आजी आहे. मग आजीला विचारायला गेली, आजी वडे कसे करतात. मग सांगितली विधी वड्यांची सुद्धा. मग हे ताई म्हणायची पुरणाच्या पोळ्या कशा करता ऐकून घेतलं की हे तर मला माहितीच आहे. वड्यांचं ऐकून घेतलं की हा ते तर मला माहितीच आहे.
काही स्वयंपाक म्हटला ना की ऐकून घ्यायची आणि पुढे ते तर मला माहितीच आहे. आजीला वाटलं हा कार्यक्रम चालला चांगला 1-2 वर्ष, आजीला वाटलं आपल्या मुलीसारखी जाऊ दे, पण आजीलाही वाटलं ऐकून घेते आणि म्हणते हे तर मला माहितीच आहे, हिला घडवायला पाहिजे. एक दिवस तिच्या पतीने फोन केला, म्हणे आमचे साहेब लोक आपल्या घरी जेवणाला येतात, त्यांची इच्छा आहे बासंदी खायची, तुला बासंदी जमते का? आता हिला माहिती होतं ना आजी आहे आपल्याकडं. हा म्हणे हो जमते, माझ्या आजची बासंदीच कंपा तुम्ही, तुमच्या साहेबांनी कधी खाल्लीच नसेल. त्यानं बी तसं कौतुकानं सांगितलं साहेब लोकांना की माझ्या पत्नीच्या हातचा स्वयंपाक असा होतो म्हणे, तुम्हाला काय सांगा. आता त्याला माहिती नाही की आजीचा सल्ला असतो. बासंदी खाऊन पहा ना म्हणे, तुम्ही विसरणार नाही कधी. मग आजीने सांगितलं तिला, ही गेली विचारायला, आजी बासंदी कशी करता? म्हणे सोपा आहे बेटा. किती पाहुणे येणार आहे आकडा सांगितला. म्हणे 10-1 लिटर दूध घे, हा दूध घोटायला सुरुवात कर, आणि त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता हा मनुके जाळफळ हा विलायची वगैरे सर्व टाक, घोटायला सुरुवात कर. आणि ते दूध घट्ट झाल्यानंतर शेवटी साखर टाकायची, कारण साखर आधी जर टाकली तर बासंदी पातळ होते. तुम्ही माझ्याकडे काऊन पाहून राहिले? जसं मला जास्त अनुभव आहे की नाही. म्हणून साखर आधी टाकली ना तर बासंदी पातळ होते, नंतर टाकायची, ती आजी सांगून राहिली. हा मग बासंदी चांगली होते. आणि ते झालं ना म्हणे बेटा, तुला निंबोळ्या माहिती आहे का? म्हणे निंबोळ्या. म्हणे हो आमच्या दारीच आहे निंबाचं वृक्ष, आणि त्याला निंबोळ्या आलेले आहे म्हणे, आता हिरव्या आहे पण त्या चालता म्हणे हिरव्या, उलट चांगली होते म्हणे. आणि ते पूर्ण बासंदी तयार झाली ना म्हणे, मग एक दुसरं पातेलं ठेवायचं, आणि दुसरं पातेलं ठेवलं ना मग त्या पातेल्यामध्ये काय करायचं म्हणे, तेल टाकायचं. हा काही नाही, त्या ताई खुर्ची आणायला गेल्या, तुम्ही पाहू नका तिकडं, काही नाही बघा. सांगू ना, लक्ष घ्या. दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झालं ना म्हणे बेटा, मग त्याच्यामध्ये जिरं वगैरे सर्व टाकायचं. हा तिखटही टाकायचं, हिरवी मिरची टाक, वाटल्या लाल मिरची टाक, दोन्ही टाक, मसाला बी टाक म्हणे, मस्त लसण बी टाक, कढीपत्ता टाक, सर्वच सांगितलं. आणि तेच पूर्ण मसाला तयार झाला ना बेटा म्हणे, बासंदी जी आहे ना म्हणे गोठलेली, हे त्याच्यात टाकून द्यायची म्हणे. आणि त्याच्यात टाकली ना म्हणे, मग चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची, कोथिंबीर चांगला टाकायचा, हा कोथिंबीर जास्त टाकायचा म्हणे उलट. आणि झाली म्हणे फोड, तिला गदक आला की बासंदी झाली म्हणे बेटा, गरम द्यायची मस्त. पण त्या निंबोळ्या ज्या आहे ना म्हणे, त्या निंबोळ्या घ्यायच्या म्हणे चांगल्या 2-1 किलो. हा त्या निंबाच्या निंबोळ्या ज्या आहे ना त्या 2-1 किलो घ्यायचं, त्याच्या मस्त मिक्सर मध्ये बरं का, हा मस्त पेस्ट करायचा तयार 2 किलो निंबोळ्यांचा. आणि पूर्ण तयार झाली की तो निंबोळ्याचा पेस्ट केलेला त्याच्यात सोडून द्यायचा, आणि मग घोटायला सुरुवात करायची म्हणे. झालं म्हणे, पाहुणे खुश होऊन जातील. केलं ना तिने तसंच. आला पण, झाली का बासंदी म्हणे, तयार झाली, येऊ द्या. आले पा साहेब लोक, बसायला पाठ, ताटाला पाठ, रांगोळीचं थाट, अगरबत्तीचा घमघमाट, बसले साहेब लोक. आता त्याने ती व्यवस्था पाहिली साहेबांनी, म्हणे वा रे वा, जेवण चांगलं होईल म्हणे. त्यांची काही एकादशी नव्हती, आणि बसले ना ते बरं का. बाकीचे पदार्थ म्हणून नाही सांगितले ताटामध्ये, बासंदी चालते. आणि पहिला घोट घेतला साहेब लोकांनी, पहिला घोट घेतला तर जे आधी काही खायला असेल ते बी बाहेर आलं बरं का. आता ते साहेब लोकांनाही प्रश्न पडला की याला काय म्हणावं आता. बरं का, हो तुझं बासंदी म्हणू की कडी म्हणू रे, असा विषय झाला ना त्यांचा तो. निघून गेले राग राग साहेब लोक, त्या लिंबोड्यांनी सगळा घोर केला. मग ते गेल्यानंतर हे का गेले त्याने पाहिलं बासंदीचा घोट घेऊन, तर ते कडू जैर झालेली बासंदी. मग त्याने दरवाजा बंद केला आणि एक काठी पडेल ती कोपऱ्यामध्ये, ते काठी घेऊन त्या ताईच्या जवळ आला. आता पुढचा कार्यक्रम काय झाला ते बी का मी सांगू तुम्हाला, आहे की नाही. आणि ते मारलं त्या दादाने. आणि त्यावेळेला ते आजीकडे आली, ते ताई म्हणे आजी तू असं काय बासंदी करायची सांगितली मला,
पा बरं म्हणे मला किती मारलं तर आजी म्हणते हे तर मला माहितीच होतं. हा आहे की नाही. हा ऐकून घ्यायची हे तर मला माहितीच होते, तू मार खाणार आहे हे बी मला माहिती होतं आता, आहे की नाही. तसं कुणाचं ऐकून घ्यायचं आहे की नाही. हा पूर्ण ऐकलं पाहिजे, माहिती जरी असेल तर ऐकलं पाहिजे. भीमदादाचं तसं नाही ना. कृष्णांनी सांगितलं गवताची काळी चिरायची, त्यानं पुढचा कार्यक्रम नाही पाहिला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे भीमा पुढे मी तुला सांगितलं काय होतं की सर्व पहा माझ्याकडं ताजमेल. मी अपूर्णच पाहिलं का म्हणे. हो अपूर्ण पाहिला तू. दुसऱ्या दिवशी पहा. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. देवाने ती काळी चिरली. उजव्या हातातला भाग डावीकडं आणि डावीकडला उजवीकडं. भीमाच्या तेव्हा लक्षात आलं. भीमाने तसं केलं आणि जरासंधांचा वध झाला. परीक्षित राजाने विचारलं, याला खोला थोडा, तो किती वेळा भीमदादाने त्याला दोन भागामध्ये फाडल्यानंतर तो जुटायचा, ते दोन संध जुटायचे, याला कारण काय म्हणे. त्याला एक कारण आहे. भरदश्व नावाचा एक राजा आहे बरं का. आणि भरदश्व नावाचा जो राजा आहे त्याला पुत्र संतान नाही. आणि एका महात्म्यानं त्याला फळ दिलं की तुझ्या पत्नीला हे फळ खाऊ घाल, तुला पुत्र होईल. त्याच्या पत्नीला ते फळ दिलं राजाने की साधूने दिलेलं फळ आहे, फळ खाल्लं की तुला पुत्र होणार आहे. पण तिने काय केलं, फळ खाताना दोन भागामध्ये केलं, मध्ये चिरलं त्या फळाला. आणि दोन भागामध्ये ते फळ केल्यानंतर तिने अर्धा भाग आधी खाल्ला आणि नंतर दुसरा अर्धा भाग राहिलेला खाल्ला. म्हणून ते दोन भागामध्ये अर्भक जन्माला आलं, मेलेलं. नगराच्या बाहेर फेकून दिलं. आणि नगराच्या बाहेर फेकून दिल्यानंतर एक जरा नावाची राक्षसीन आहे, पण ती आवली आहे. राक्षसीन आहे पण कशी आहे, आवली. कोणती वस्तू घ्यायची ते असं करायची, रस्त्यानं टाळे बी वाजवायची अशी, काही वस्तू भेटली की तरी असे. आणि तिला ते नगराच्या बाहेर फिरताना हे दोन अर्भकाचे जे संद ते दिसले, दोन भाग. तिने ते हातामध्ये घेतले आणि असं केलं. आणि देवाचं तिला वरदान होतं की तुझ्या हाताने दोन वस्तू एक होईल आणि ते जुटेल. आणि कोणी किती वेळा ते अलग करण्याचे प्रयत्न केले ना तरी ते होणार नाही. तिला वरदान असं होतं. आणि ते असं करता करता ते जुटलं आणि रडायला लागलं. आणि रडायला लागल्यानंतर तिने ते फेकून दिलं. आणि परत त्या राजाच्या सेवकाने सांगितलं की बाळ जिवंत आहे. आणि ते बाळ राजाच्या पर्यंत नेलं. जरा नावाच्या राक्षसीनीला वरदान होतं की दोन वस्तू सुटल्यानंतर तुझ्या हाताने कधी तुटणार नाही. हा काही ठिकाणी वर्णन आहे की जराने ते दोन भाग शिवले होते. कशाने, सुई दोऱ्याने. पण तिला वरदान होतं. हा आणि म्हणून त्या ठिकाणी जरा नावाच्या राक्षसीने दोन संद ज्या बाळाचे जोडले म्हणून त्याला नाव पडलं जरासंध. आणि जरासंधाचा वध त्या ठिकाणी झाला. भगवान परमात्मा एकही युद्धामध्ये त्याने स्वतः मारलं नाही बरं का. निमित्त केले पांडव. निमित्त कोण केले, पांडव केले. एक वेळ पांडव म्हणाले, युधिष्ठिर म्हणाले मी एवढे मारले, भीमदादा म्हणाले मी एवढे मारले, अर्जुन म्हणाला मी एवढे मारले, नकुल सहदेव म्हणता आम्ही भरपूर मारले. देव ऐकत होते. पांडवांनी देवाला विचारलं, देवा म्हणे तुम्ही सांगा तुम्ही सारथी होते की नाही. अर्जुन म्हणा मा सारथी होते, तुम्हाला माहिती आहे मी किती मारले. देवाने सांगितलं मलाही काही माहिती नाही, पण बरोबरी काही की नाही. हा त्याचं शिर जे आहे ना उंच टेकडावरती ठेवलेलं आहे, आपण त्याला विचारायचं आहे आपल्याला. ज्या टायमाला त्याचा शिरछेद केला होता देवाने, त्याची इच्छा होती की युद्ध खेळायची इच्छा होती, आता निदान मला पाहू तरी द्या म्हणून अमर झालं होतं तेवढं ते. आणि त्या शिराला जाऊन विचारलं पांडवांनी. देवही आहे. युधिष्ठिर म्हणाला मी किती मारले सांग, भीमदादा म्हणाले मी किती मारले सांग, अर्जुन नकुल सहदेव म्हणतात आम्ही किती मारले सांगा. त्यावेळेला त्या शिराने सांगितलं की मला भीम दिसला नाही, मला युधिष्ठिर दिसला नाही, अर्जुन नाही, नकुल सहदेव कोणी मला दिसले नाही युद्धामध्ये. मला फक्त एक शक्ती दिसायची
आणि ते शक्ती सर्वांना मारत चालायची. त्यावेळेला पांडवांचं बरं का, हा जो भ्रम होता पांडवांचा की आपण मारले, हा गार झाले की आपण युद्धात एकाने एकही मारेल नाही, एकाने एक सुद्धा मारेल नाही. हे सर्व कुणी मारले? देवाने. आपण फक्त एक निमित्त आहे की नाही. संतही सांगतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपण नुसतं निमित्त आहे हो, आणि माझं माझं म्हणून आपण व्यर्थ जातो ना. याचा दबला आवाज दबेल ट्रबल खोला त्याची. आणि हे बंद पडलं वाटते पहा बरं का. मॉनिटर सांगलो की तुम्ही रिटर्न द्या. आपण निमित्त आहे. आता जरासंधालाही म्हटलं तर भगवान परमात्मा जर नसते तर भीमदादाने आहे की नाही मारलं असतं का? नाही ना. आणि त्यानंतर पुढे पांडवांचा राजसूय यज्ञ आहे. त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान दिला भगवान श्रीकृष्णांना पांडवांनी. त्याच्यामध्ये शिशुपालाने बोलायला सुरुवात केली की हा गवड्याचा पोर आहे, हा गायी चारणार आहे, अळाणी आहे, याने चोऱ्या केल्या, खोटं बोलणार आहे, याला मान दिला पूजेचा. देवाने मान खाली घातली. माझ्या नजरला नजर टाकणार नाही, त्याला म्हणा वरती पहा. शिशुपाल देव वरती पाहत नाही, खाली मान घातली. आता खाली मान घालायचं कारण आहे, जेव्हा तो शिशुपाल जन्माला आला होता ना, त्याला शिल्लकचे बोट होते, कपाळावरती मस्त आणि मणी होता. पण आकाशवाणी झाली होती, तिला माहिती होतं की याचा वध ज्याच्याजवळ हे बाळ दिल्यानंतर जे शिल्लकचे बोट आणि मणी जाईल त्याच्या हातून याचा वध आहे. सर्वांसमोर दिलं होतं, गेले नाही. कृष्णाच्या मांडीवर दिलं होतं तर ते शिल्लकचे बोट गेले होते. मणी सुद्धा गेला होता. तेव्हा त्याच्या आईला कळलं होतं की कृष्णाच्या हातून याचं मरण आहे. त्याच्या आईने विनंती केली, कृष्णा माझ्या बाळाला जीवदान दे, मारू नको, तुझ्या हातून मरण आहे. तेव्हा देवाने सांगितलं होतं मी याचे 100 गुन्हे माफ करील. किती? 100 गुन्हे माफ करील. 101 जर याने गुन्हे माझा केला तर मग काही खरं नाही. देवाने खाली मान घातली याचं कारण आहे की याच्या आईला आपण वचन दिलेलं आहे. गुन्हे मोजायला सुरुवात केली देवाने. 10, 20, 30 चाललं पुढे पुढे गणित. 70 देव म्हणे आता तरी थांब गड्या. 80, 90, 95 देव म्हणे आता थांब रे, उद्या काल्याचं कीर्तन झालं की उपास सोडून जाय गड्या. 98 देव म्हणे ब्रेक लाव ना. 99, 100 सुदर्शन चक्र प्रकट केलं देवाने, शिर उडवलं, शिर गेलं त्याच्या आईच्या कुशीमध्ये. वक्रदंत त्याचा भाऊ, त्याचाही भगवान परमात्म्याने वध केला. परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की राजा, अरे देव कोणावर अन्याय बी करत नाही. देव कोणाच्या एकाच्या बाजूचा नाही, एकावर अन्याय करतो आणि एकाला अन्याय असा विशेष नाही देवाचा. पाऊस पडल्यानंतर पाऊस कधी भूमी पाहत नाही की ही भूमी कशी आहे. खडकावरही पडतो, शेतात काळ्या शेतातही पडतो, घाण जागा असेल तिथेही पडतो. तसा देवाचा स्वभाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याडिवीक, तैसा सज्जनासी मी सुख दुःख तो दुर्जनास. स्वाती नक्षत्रामध्ये पडलेला जो पाण्याचा थेंब आहे तो शिपल्यात पडला की काय होतं, त्याचं मोती होतं. तोच पाण्याचा थेंब सापाच्या मुखात पडू द्या, त्याचं विष होतं. पाण्याचा थेंब तोच आहे हो, आहे की नाही.
पण शिपल्यात पडला तर मोती आहे, सापाच्या बुकात पडला तर विष आहे. हा पाण्याचा दोष नाही, आहे की नाही. मोती झाला शिपल्याचा गुण आहे आणि इकडे विष झाला हा सापाचा अवगुण आहे. एका शेतकऱ्याने लिंब नाही लावले, लिंब वृक्ष, मिरची लावली, ऊस लावला, मिरची, ऊस, लिंब, कारले, शेत एकच आहे, विहीरही एक आहे, मोटर पंपही एक आहे. मोटर पंप एक आहे, हा, शेतही एक आहे आणि मालकही एक आहे. आणि त्या शेतामध्ये कारले, ऊस, लिंब, मिरची त्या शेतकऱ्याने लावल्यानंतर हा पाणी तर एकच आहे ना विहिरीचं, मग तेच पाणी कारल्याला गेलं, तेच पाणी मिरचीला लाई, तेच पाणी ऊसालाही गेलं, लिंबनाच्या झाडालाही तेच गेलं. पण लिंबन कशी झाली? आंबट, ऊस गोड, कारलं कडू, हा, आणि मिरची. हा, मला सांगा हा पाण्याचा दोष आहे का त्यांचा दोष आहे? पाणी तर एकच आहे ना, पाणी सारखंच आहे ना. पण मिरची एक तिखट झाली हा तिचा गुण, लिंब आंबट हा त्याचा गुण, कारलं कडू झालं हा त्याचा गुण आहे की नाही, ऊस गोड आहे हा त्याचा गुण आहे. तसा भगवान परमात्मा सर्वांसाठी म्हटलं ना तो एक आहे. ज्याचं वाईट कर्म असेल त्याला वाईट फल आणि चांगलं कर्म असेल तर चांगलं फल. भगवान परमात्मा असा आहे, तो कोणावरती अन्याय करत नाही बर का. असं एक सुंदर चरित्र आहे, राजा आहे. भगवान परमात्म्याचा एक आवडता भक्त आहे, त्याचं नाव आहे सुदाम. आणि सुदामाच्या जीवनामध्ये दरिद्री, घरामध्ये अन्नाचा कण नाही सुदाम देवाच्या. त्यालाही कारण आहे. ज्या वेळेला गुरुच्या आश्रमामध्ये शिकायला गेले त्यावेळेला पाऊस चालू आहे, थंडी आहे. मोडी आणायला गेल्यानंतर त्यांच्या गुरु पत्नीने सुदामाकडं चणे दिले होते, आपल्या भाषेमध्ये फुटाणे. सांगितलं होतं सुदामा त्या दिवशी काही एकादशी नव्हती, कृष्णाने तू खाऊन घ्यायचे. झालं नेमकं काय, वरच्या टांगीवरती पाऊस आल्यामुळे वृक्षावरती बसले, वरच्या टांगीवरती सुदाम, खालच्या टांगीवरती कृष्ण आहे. सुदामाने विचार केला की आपल्याजवळ चेने दिलेले आहेत, हा, हे कृष्णाला कुठं माहिती आहे, हा. मग एकट्याने खायला सुरुवात केली. खाताना दात वाजायला लागले. दात वाजायला लागल्यानंतर कृष्णाने विचारलं सुदामा, अरे दात का वाजतात गड्या? अरे म्हणे कृष्णा थंडी किती आहे, थंडीमुळे दात वाजून राहिले. खोटं बोलला की नाही? देवाच्या चोरून खाल्लं की नाही? देव म्हणा माझ्या चोरून तू खाल्लं ना, आता याचं प्रायचित्त तुला भोगावं लागेल. जो देवाला अर्पण न करता खातो ना त्याच्या जीवनात दरिद्री येते. म्हणून देवाला अर्पण करून खावं. हे सप्ताहामध्ये देणगी वगैरे पंक्ती हे जे आहेत फलहार, या गोष्टी कशा करतायत? हे तेवढ्याच करताय की देवाच्या कार्यामध्ये आपण काही दिलं ना, हो तर आपल्या जीवनामध्ये आपण काय होतो, धनवान होतो, दुःख जीवनात येत नाही. सुदाम देवाने ते चूक केल्यामुळे सुदाम देवाच्या जीवनामध्ये दरिद्री आली. एवढंच नाही, भिक्षुकी जीवन आहे, भिक्षा मागून खायचं. पण राजाने बरं का, त्या नगरीच्या राजाने सुदाम देवाला त्या ठिकाणी सांगितलं की माझी स्तुती कर, गायन कर. सुदामाने सांगितलं आम्ही स्तुती करणार तर देवाची आणि निंदाही करणार तर देवाची. अनिकाची स्तुती ते आम्हा ब्रह्मात्या, आम्ही कोणाची स्तुती करणार नाही, निंदाही करणार नाही. राजाला सांगितलं आम्ही तुमची स्तुती करणार नाही, त्या एका देवाशिवाय आम्ही कोणाची स्तुती नाही करणार. मग त्या राजाने सर्व नगरामध्ये दौंडीच दिली की सुदामाला कोणी भीक वाढायची नाही, कोणतीही मदत याला करायची नाही.
आणि राजाने सांगितल्यानंतर सर्वांना पालन करावं लागलं. घरामध्ये अन्नाचा कण नाही. सुशीला नामक पत्नी आहे. सुदामदेवाचे 2 मुलं आहेत. आणि अन्न करतात, मुलं रडतात. आईला सांगितलं, आई काहीतरी खायला दे. सुदामदेवाच्या पत्नीने सांगितलं, बाळा अरे घरामध्ये काहीच नाही खायला. अरे लोकांना 15 दिवसातून एकादशी आहे, पण आपल्याला रोजची एकादशी आहे. काहीतरी दे आई खायला, नाही तर आमचा प्राण गेल्याशी राहणार नाही ग, काहीतरी दे. सुदामदेवाची पत्नी म्हणाले की उष्ण सुद्धा कोणी देत नाही रे आपल्याला, कारण गरिबीचं दुःख फार मोठं असते. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येऊन गेला असेल बरं का, खूप अवघड परिस्थिती जे जीवन जगले असतील ना, त्यांना माहिती आहे गरिबीचं काय दुःख आहे. सुदामदेवाची पत्नी समजून सांगण्याचे प्रयत्न करते, मुलांना पाणी पाजून झोपवण्याचे प्रयत्न करते, पण कितीतरी दिवस त्या ठिकाणी पाण्यावर जगणार. मुलं रडतात की काहीतरी दे खायला, आणि आमचा प्राण जातो की काय वाटायला लागलं. सुदामदेवाच्या पत्नीने हरळ नावाचं गवत त्याच्या मुळा आणल्या, त्या मुळ्या वाटल्यानं देतो त्याच्या भाकरी बनवल्या, आणि मुलांना आवाज दिला की या बरं का, खाऊन घ्या. मुलं आनंदामध्ये आले. आईला मिठी मारतात की आई तू किती गुणाची आहे, आमच्यासाठी तू बनवलं खायला. बसले खायला, घास घेतला दोघांनी. त्यावेळेला तो घास आतमध्ये जात नाही, हे गिळण्याचे प्रयत्न करतात, तो घास बाहेर येतो. आता जनावराचं जे खाद्य आहे ते माणसाला कसं जाईल. आई हे कसलं जेवण आहे, कसली भाकर केली की आम्ही गिळण्याचे प्रयत्न करतो, घास बाहेर येतो. सुदामदेवाची पत्नी परत रडायला लागली की देवा, अरे आम्ही मुलांना 2 घास जेवणही देत नसेल, 2 घास त्यांना खायला देत नसेल, तर त्यांना जन्माला तरी का घातले. अरे आमचं जर काही चुकलं असेल ना, तर त्याचं प्रायचित्त आम्ही भोगायला तयार आहे, त्याची सजा यांना कशा का. अरे आमचं चुकलं असेल ना देवा, तर आम्हाला माफ कर बर का, पण यांची काही चूक नाही, त्याच्यामध्ये सजा भोगायला आम्ही तयार आहे. तेवढ्यामध्ये सुदामदेव येतात, आणि सुदामदेव आल्यानंतर सुशीलाने सांगितलं की तुमचा मित्र राजा झाला म्हणतात, त्याला काहीतरी मागा, आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी मागा. सुदामदेवाने सांगितलं, आवले आपण फक्त त्याची भक्ती करायची, त्याला काही मागायचं नाही. अगं लहान मुलाला आईला मागायची गरज नाही पडत ना, तिला कळतं की आपल्या बाळाला भूक लागली, त्याला जवळ घ्यायचंय, आपलं दूध पाचायचंय. आईला जसं कळतं ना, तसा माझा भगवान परमात्मा माझी आई आहे, माझा बाप आहे, माझं सर्व काही आहे. जे काही आपल्याला लागेल योग्य वेळ आल्यानंतर तो दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला मागायची काय गरज आहे. आपल्या करता नाही, तुम्ही यांच्यासाठी मागायला जा. सांगितलं तो आधी घेतो नंतर देतो, घेशी तेव्हा देशी, आणि त्याला द्यायलाही काही नाही माझ्याजवळ. त्यावेळेला सुदामदेवाची पत्नी शेजारी गेली, ते तांदूळ गाळत होती. खोसभर तांदूळ मागले सुशीलाने, तरी दिले नाही तिने. जो खाली पडलेला चुरा आहे ना म्हणे, हा घेऊन जा. कसे तरी घेतलं, सुदामदेवाकडे आणले की घ्या बर का, हे चावल घ्या. समोर वस्त्र केले सुदामदेवाने, तर ते खोसभर तांदूळ घ्यायला सुद्धा धड वस्त्र नाही, अशी अवस्था आहे. डोळ्यापुढे चित्रा ना तुम्ही, पूर्ण देह सुरकती पडलेला देह आहे, पायामध्ये बूट नाही, चप्पल नाही, डोक्यावरती काही पगडी वगैरे काहीच नाही, धड वस्त्र अंगावरती नाही बरं का, गुडघ्यापर्यंत धोती आहे. सुदामदेव कशी तरी ती पोटली बांधतात आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले. दर मुक्काम दर कोस. चालताना पायाला फोड आले, तापलेली जमीन आहे, कितीतरी काटे मोडले पायामध्ये, पण काटे मोडण्याचं दुःख नाही सुदामदेवाला, पायाला फोड येण्याचे दुःख नाही. माझ्या भगवान परमात्म्याची मला भेट होणार आहे, हा आनंद सुदामदेवाच्या मनामध्ये आहे. पायामध्ये काटे मोडले असतील ते जाऊ द्या, फोड आले असतील जाऊ द्या, पण माझी भगवान परमात्म्याची भेट होणार आहे,
माझ्यासाठी हा फार आनंदाचा दिवस आहे. आणि एका वृक्षाखाली सुदामदेव झोपी गेले, विश्रांती करायला थांबले, झोपी गेले. देवाला काळजी वाटली, कारण भक्ताची काळजी करणारा फक्त तो आहे. एका व्यापाऱ्याचं रूप घेतलं आणि व्यापाऱ्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी गाडी बैल घेऊन आले देव. सुदाम देवाला जाग केलं. अरे कोण तुम्ही? मी सुदाम आहे. कुठं जायचं? माझ्या देवाला भेटायला जायचंय, माझा मित्र आहे कृष्ण, मला पण तिकडे जायचंय द्वारकेला. बस गाडीमध्ये. नाही दादा तुम्ही जा, मी जाईल. त्याची जशी इच्छा असेल ना तसा मला तो बरं का, हा त्याच्या भेटीसाठी तोच घेऊन येणार आहे. देव रागावले. बस म्हटलं ना, बसले. गरीब माणूस भीतो ना. आणि गाडी बैलामध्ये बसल्यानंतर गाडी निघाली. खऱ्या अर्थाने या गाडीचा दूरकरी तोच आहे. हो हो भैया, हो भैया, भैया गाड़ी वाला तू धीरी गाड़िया करे, धीरी गाड़िया करे. भैया गाड़ी वाला तू धीरे गाड़िया करे, धीरे गाड़िया करे. हो भैया गाड़ी वाला तू धीरी गाड़िया करे, धीरी गाड़िया करे. भैया गाड़ी वाला तू धीरे गाड़िया करे, धीरे गाड़िया करे. गाड़ी तेरी रंग बेरंगी, बैठने वाला दिल जरा रे. गाड़ी तेरी रंग बिरंगी. आणि भगवान परमात्म्याला विनंती केली. बरं का, असो गाडी चालली. मध्ये विहीर लागली, पाणी वगैरे. देवाने त्या विहिरीच्या जवळ त्याला उतरवलं. सुदाम देवाला सुद्धा शिदुरी सोडली. आता त्याच्यामध्ये काही कमी थोडी असेल. सप्ताहामध्ये आपण फराळ केलं. सकाळची दादा त्यांच्याकडे केलं फराळ, दुपारी सुद्धा सोपान पाटलाकडे. फराळाचं एवढं आलं की ताटामध्ये की डबल घ्यायचंच काम पडलं नाही. हे कोणाचं आहे? देवाच्या घरचं आहे ना ते, आहे की नाही? देवाच्या घरचं काही कमी असते का? नाही नाही. आपण अपेक्षाच करू शकत नाही असं राहते. हो, फक्त तेवढा विश्वास पाहिजे त्याच्यावर. चला. आणि सांगितलं बस घे खाऊन. सुदामदेव म्हणाले नाही मला नाही पाहिजे, तुम्ही घ्या. सुदामदेवाच्या मनामध्ये एक भाव होता की आपण या ठिकाणी खाणार, पण आपली मुलं, आपली पत्नी यांचं काय? भगवान परमात्मा म्हणतात अरे त्याची व्यवस्था लावली असेल देवाने, तू खाऊन घे. काय बोलले ते? त्यांची व्यवस्था देवाने लावली असेल, तू खाऊन घे. म्हणजे देव व्यवस्था लावून आलेच होते. त्याला काय लागतं? सुदाम देवाने कसे तरी 2 घास खाल्ले, ते जाणार थोडी आहे. परत गाडीमध्ये बसवलं.
आणि द्वारकेमध्ये आणून दिलं. द्वार कहा? त्या नगरीला एकच द्वार आहे, एकच द्वार. काही ऋषीमुनी आले होते की इस नगरी का द्वार कहा है, द्वार कहा है. तेव्हापासून नाव काही पडले द्वारका. ते द्वार सापडला पाहिजे फक्त माणसाला, आहे की नाही. आणि ते द्वार जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत 84 लक्ष येऊन देह. हा, आणि पुनरपी जननम आणि पुनरपी मरण. द्वारामध्ये उतरून दिलं, सांगितलं जा तू आता. मी निघालो. देवाने सांगितलं. थोडी गाडी पुढे गेल्यानंतर अदृश्य झाली गाडी. सुदामदेव आतमध्ये जायला लागल्यानंतर द्वारपालांनी त्यांना अडवले. ए अनजाने व्यक्ती व्हा, आपको अंदर जाना मना है. क्या नाम है आपका? तब सुदाम जी कहते हैं या नगरीचा जो राजा आहे ना कृष्ण, तो माझा मित्र आहे बालपणीचा. हसायला लागला की राजाचा मित्र आणि एक भिकाऱ्यासारखा. सुदाम देवाने सांगितलं, अहो तुम्ही एक काम करा, माझ्या मित्राला जाऊन सांगा माझं नाव. त्याची जर इच्छा नसेल तर मी निघून जाईल. एक द्वारपाल गेला देवाला सांगायला. देव बसले होते, रुक्मिणी माता, सत्यमामा वगैरे सर्व. और द्वारपाल कहते हैं भगवान बाहर एक अजनबी आया है, भिखारी जैसा दिखाई देता है और आपको मिलने की जिद करता है. क्या नाम है? भगवान नाम बताया उसने, सुदाम. सुदाम नाम सुनते ही भगवान कन्हैया दौड़ पड़े सुदाम की तरफ. हाँ सुनते ही दौड़े, चले आए भवानी, लगाया गले से सुदामा को मोहनिया. लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हाँ सुनते ही दौड़े, चले आए मोहनी, लगाया गले से सुदामा को मोहनिया. लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगा बड़ा वो प्यारे जरा भी सुदामा, हुआ रुक्मिणी का बहुत अजंबा. मेहमान कैसा अजनबी आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. और सुदाम को अपने हृदय से लिपटाते कन्हैया. और कन्हैया ने कहा सुदामा कैसा है रे तू, ठीक तो है ना? सुदामा ने कहा भगवान जिस पर आपकी कृपा होगी वो तो ठीक ही होगा ना, उसे चिंता करने की क्या जरूरत है? चिंता करने की जरूरत तो उसे है जिसकी चिंता आप नहीं करते. और सुदाम के आंखों में आए हुए आंसू को पोंछते कन्हैया और सुदामा का हाथ पकड़ते हैं और महल के अंदर और लेकर आते अपने सिंहासन पे बिठाते हैं. सिंहासन पे बिठाने के बाद चरण प्रक्षालन करने के लिए
रुक्मिणी मैया ने जल भरकर लाई। भगवान कन्हैया कहते रुक्मिणी मेरे इस सुदाम के चरण प्रक्षालन करने के लिए तेरे इस जल की जरूरत नहीं, मेरे आंखों में आई हुई आंसू की जरूरत है। सच्चा भक्त अगर मिले तो भगवान भी रो देता है, और इतना रोते हैं कन्हैया आंसुओं से चरण प्रक्षालन करते हैं सुदाम के। आ देखी सुदामा की दीन दशा करुणा करके निधि करुणा निधि रोए। आ पानी परा को छिवा नहीं लगे पग से पीर तुए। आसियासन भी अपनी सुदामा बिताए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। छियासठ अपने सुदामा बिताए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, खुशी का समय तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो। दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। आणि चरण प्रक्षालन करायला सुरुवात केली। डोळ्यामध्ये अश्रू आहेत देवाच्या, सुदाम देवाच्या बर का। आणि ती अवस्था पाहिल्यानंतर भगवान परमात्मा रडायला लागले, चरण प्रक्षालन केले, त्याचं सुंदर स्नान घातलं, आपले वस्त्र परिधान करायला दिले सुदाम देवाला। देवाने आपले अलंकार सुद्धा दिले। देवाने स्नान केल्यानंतर आपले वस्त्र परिधान करायला दिल्यानंतर आपले अलंकार दिल्यानंतर खुलून दिसायला लागले सुदाम देव राजासारखे। त्याच्यानंतर देव म्हणाले सुदामा तू लग्न केलं का? म्हणे हो देवा केलं गड्या। आणि मला का नाही सांगितलं रे? म्हणे देवा त्याचं कारण आहे, इकडचे 20 लोक होते आणि तिकडचे लोक 20 होते फक्त झालं। त्या टायमाला काही लोकांना लय निमित्त झालं बरं ते। आणि वहिनीने काही माझ्यासाठी पाठवलं असेल ना? म्हणे नाही ना, काहीच नाही पाठवलं। आणि प्रसंग दुःखाचाच आहे। सुदाम देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण आता कसे आनंदाचे अश्रू आहेत। देवाच्या जवळ गेल्यानंतर संसाराचा दुःखाचा विसर पडल्याशिवाय राहत नाही माणसाला, हे चिंतन आहे त्यातलं। आणि सुदाम देवाने सांगितलं की काहीच पाठवलं नाही, काही दिलं नाही। अरे काहीतरी दिलं असेल ना? म्हणे काहीच नाही देवा। कारण सुदाम देवाला ते दाखवायची लाज पडली ना, ते पोटली तांदूळाची, की ज्याचं वैभव एवढं आहे त्याला हे काय दाखवायचं। देवाने ते हिसकून घेतलं। 2 मुष्टी खाल्ल्या तेवढ्यामध्ये तिसरी खाणार रुक्मिणी माता धावत आली, आणि रुक्मिणी मातेने ती हिसकून घेतली की सर्व तुम्हीच खाता का? कारण माहिती होतं हा 3 मुष्टी जर खाल्ले तर पूर्ण जाईल आपलं। हा तेवढ्यामध्ये सावरलं। सुदामा म्हणाला ह्या कोण आहेत? म्हणजे तुझी वहिनी। आणि खरे कृष्णा
मग तू लग्न केलं मला का नाही सांगितलं? गरीबाला कसं काय विसरला तू? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे गड्या तुझे तरी समजा काहीतरी लग्नाला होते समजा, तुझं ठरलेलं असेल तीत वगैरे, अरे माझं तसं काहीच नाही झालं ना. मी रथ घेऊन गेलो आणि मंदिरातून पळून आणलं, लग्न झालं. तुला कुठं बोलवणार? रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला सुदामाने. संत आहेत ना, अष्टपुत्र सौभाग्यवती, आशीर्वाद दिला. त्यानंतर जांबुवंती आली नम्राप्रमाणे. देवा हे कोण आहे? म्हणे तुझी वहिनी. म्हणे तू 2-2 लग्न केलं? देव गुपचितच राहिले की आला तर याला काय सांगावं. सुदामाला वाटलं झाले असेल बरं का, राजा आहे तर 2 पत्नी, एक आवडती एक, तिलाही आशीर्वाद दिला. नंतर सत्यभामा, ही कोण आहे? म्हणे तुझी वहिनी. तू 3-3 लग्न केले कृष्णा? हा. देव मनात म्हणता गड्या अजून तू 3च पाहिल्या, बारी मलकापूरच्या पुढे गेली. आता आशीर्वाद देऊन देऊन कंटाळलं ना सुदामदेव, कंटाळलं. कुठपर्यंत देणार? नुसता असा हात ठेवला, आता तुम्ही आशीर्वाद घेऊन जा बरं का. आणि नंतर सुदामदेव झोपी गेले देवाच्या शेजेवरती. लगेच झोप लागली. खरी विश्रांती जर कुठं असेल तर देवाच्या जवळच आहे ना. देव आणि संत, विश्रांती या दोघांच्या जवळ आहे. संसारात कुठं विश्रांती आहे? आणि देवाने चरणाकडे पाहिलं. सुदामदेवाच्या फोड तर आलेच होते, काटे पण होते. देवाने पाहिलं, फोड निघून गेले. काटे काढायला सुरुवात केली. एक काटा निघत नाही तर दाताचा चिमटा केला हो देवाने काढण्यासाठी. एवढा अधिकार आहे. भक्त फक्त कसा पाहिजे? त्याची भक्ती खरी पाहिजे. पायातले सर्व काटे काढले. अभक्ताचा काय काढतो देव? अभक्ताचा काटा. आणि भक्ताचे काय काढतो? काटे. मग कोणते काटे काढतो? दुःखाचे काटे काढतो. जेवढे दुःखाचे काटे भक्ताच्या जीवनात असतील तेवढे देव काढतो. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती नाई साहेब निघाल्या बर का, शिदोरी घेऊन. पायामध्ये तेव्हाही काटे मोडले होते बरं का, काटा नाही काटे मोडले होते. सुरू झाले ना शिव्या द्यायला आई साहेब, आहे की नाही? या मेल्या पायी यावं लागतं. कोणत्या? आमचा बुवा वेडा झाला त्याच्यासाठी. आणि साहेबांचा काय भाव होता की त्या रस्त्यांना कान लावायचे. ज्या रस्त्याने तुकोबाराय गेले असतील ना, भामचंद्रावरती गेले का कुठं गेले, ज्या रस्त्यानं गेले असतील ना, तो रस्ता सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचा कान लावल्यानंतर. तेव्हा आई साहेब अंदाज लावायचे की ह्या डोंगरावरती आज 3 डोंगरावरती केव्हा कुठं झाली सांगता येत नाही. आणि वेळे झाले रे त्या काळ्या विट्याच्या नांदी लागून बघा, मनामध्ये बोलायला लागली. तेवढ्यामध्ये झालं काय? लहानशी मूर्ती प्रकट झाली. खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी आहे. लहानशी मूर्ती. आई साहेबांना विचारलं, आई कोण तुम्ही? अरे मी नाव नाही घेऊ शकत रे, पण माझे देव आहेत तर इथं भजन करायला येतात. बर, तुम्ही त्यांच्यासाठी शिदोरी वगैरे फराळ घेऊन आले एकादशीच? जाऊ द्या ना. भजनाच्या नादी लागले, त्याच्या नादी लागले, जाऊ द्या ना. नाही रे, माझे देव आहे आणि माझे देव जर एकादशीला फराळ करणार नाही तर मग माझ्या जीवनाला काय किंमत आहे? एवढा जीव आहे. झालं काय नेमकं? म्हणे काटे मोडले पायामध्ये. म्हणे मी काढून देऊ का? म्हणे पा तुला जमत असेल तर. म्हणे मी चांगल्या चांगल्याचे काटे काढले, चिंता करू नका तुम्ही. गुडघ्यावरती चरण घेतला आई साहेबांचा आणि त्याला काय लागतं काढायला? हात फिरवला, निघले. आई साहेब म्हणतात, खरे मेल्या किती हात चांगला आहे रे तुझा. नाव काय तुझं? म्हणे माझं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल म्हटल्यानंतर ते गोटे घेतले ना हातामध्ये, मेल्या तूच येतो, तुझ्यामुळे माझे पती वेडे झाले. देव लांब गेले ना हसायला लागले. डोळ्यापुढे चित्रांना काय भाव आहे भक्तीचा. आणि सुदाम देवाच्या पायातील ते फोळ काटे पाहिल्यानंतर देव सुद्धा त्या ठिकाणी दुःखी झाले, रडायला लागले. राधा राणी जसं कृष्णासाठी रडल्या होत्या ना,
तसे देव सुदामासाठी रडले. राधा राणी रडली होती देवाकरता. 100 वर्ष योग घडला होता तर रडायची. या ठिकाणी भगवान परमात्मा त्या पद्धतीने रडतात सुदाम देवासाठी. जितनी राधा रोई रोई काना केली, जितनी राधा रोई रोई काना केली, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। आज जितनी राधा रोई रोई काना के लिए, जितनी राधा रोई रोई काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, उतना रोया रोया है सुदामा के लिए। वाह जी वाह। राधे राधे। यार की हालत देखी, उसकी हालत भी रोया, यार की आगे अपनी शाम चौकट पे रोया। यार की हालत देखी, उसके हालत पे रोया, यार के आगे अपनी शाम चौकट पे रोया। ऐसे तड़पा जैसे जमा परिवारों के लिए, ऐसे तड़पा जैसे जमा परवानों के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। राधे राधे। छाले देके दुख की मारे रोया, छाले देके दुख मारे रोया, पाव धोने की खातिर खुशी के मारे रोया, पाव धोने के खातिर खुशी के मारे रोया। आंसू दी मेरे भाई बस हर जाना के लिए, आंसू दी मसर जाई हर जाना के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के
सुदामा के लिए कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए उतना रोया रोया हे सुदामा के लिए कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए उतना रोया रोया हे सुदामा के लिए गोपाल कृष्ण भगवान की खूप मोठं भजन आहे पूर्ण नाही म्हटलं आपण वेळेअभावी खूप मोठं भजन आहे आणि बसा गुरुजी तुमचा परिचय असेल सर्वांचा बरं का विनायकजी गुरुजी आपल्या आलमपूरचे ढोले गुरुजी भरपूर मुलं तयार झाले त्यांच्या हातून तबला मृदंग गायन काही कीर्तनकार झाले काही तबला वादक झाले काही मृदंगाचार्य झाले भरपूर आणि न काही घेता मोबदला घडवले त्यांना जुना परिचय आहे आमचा आलमपूरला सुद्धा कथा झालेल्या आहेत माझ्या आणि कीर्तनालाही बऱ्याच ठिकाणी आणि यायचे कालही आले होते आणि विशेष म्हणजे तबला वादक ज्ञानेश्वर महाराजांचे नातेवाईक पण आहे म्हणजे सप्ताहामध्ये पहा बरं का भेटीगाठी हे फार महत्वाचं आहे ना लग्नात बी भेटतो आपण पाहुणे एकमेकाला नातेवाईक आहे ना कसे एवढं नाही राहणार घ्या हे भेट काही वेगळी आहे हो विषय बी तोच चालू आहे आपला सुदामा आणि भगवान श्रीकृष्णांच्या भेटीचा आणि सुदाम देव जाग झाल्यानंतर देव म्हणतात सुदामा माझे वस्त्र देऊन टाक माझे अलंकार देऊन टाकन तुझ जा घरचे वाट पाहत असतील सुदाम देवाने वस्त्र देऊन टाकले अलंकार देऊन टाकले काही एक वाटलं नाही सुदामाला माहिती होतं आपण मागायला आलोच नाही याला पण कुठं तरी किंवा घरच्यांनी पाठवलं म्हणून थोडं काही अंगावर राहिलं असतं तर बरं झालं असतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात जा तुझ्या घरी आता घरची वाट पाहत असतील तुझी निघाले सुदामदेव थकलेल्या पावलाने आल्यानंतर सुंदर एक महाल आहे सोन्याचा दोन मुलं धावत आले राजकुमाराच्या रूपामध्ये सुदामदेवाला मिठी मारली सुदामदेवाने ओळखलं नाही राजवस्त्र अंगावरती राज अलंकार राजाच्या मुलासारखे दिसतात समोरून पंचारते घेऊन बरं का आणि राज्याच्या राणीसारखी सजलेली सुशीला सुदामदेवाने ओळखलं सुद्धा नाही सुदामदेवाची पत्नी म्हणाली अहो तुम्ही मला ओळखून नाही राहिली मी तुमची पत्नी आहे ना मग आपलं घर म्हणजे हेच आहे आपलं घर त्यावेळेला रडायला लागले मात्र सुदामदेव की देवा अरे भक्ताच्या जीवनामध्ये सुख केव्हा देतो हे त्याला फन कळत नाही आणि सोन्याची नगरी देऊन टाकली सुदामदेवाला त्याला थोडं दिलं ना की तो जास्त देत असतो म्हणून या ठिकाणी जो श्रीमद भागवत कथा श्रवण करतो ना त्याच्यावरती भार टाकतो ना त्याची सोन्याची नगरी होते म्हणजे सोन्याचा संसार होतो त्याच्या जीवनामध्ये सुख येतं हा संत कृपा झाली इमारत फळा आली असं म्हणतो ना आपण हा त्या पद्धतीचं आहे देवाचे द्वारी बरं का हा आणि एक संतांचंही द्वार आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ एकाने ऐकलं ते वारीला आला आमच्या सोबत म्हणे महाराज आम्हाला वारीला यायचंय आळंदीला मला चला तिथं गेल्यानंतर मला चला दर्शनाला म्हणे दर्शन राहू द्या मला कीर्तनाला म्हणे कीर्तन राहू द्या फक्त ते सोन्याचा पिंपळ कुठं आहे तो एवढा दाखवा मला मुलीचं लग्न करायचं आहे म्हणे 4-5 डोक्षे तोडून नेतो लग्न होऊन जाईल अर्थ काय लावला त्याने वाच्यार्थ घेतला ना जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे सुख त्या ठिकाणी आहे सुख वसे याची ठाई बहुपाई संतांच्या सुख जर हवं असेल तर सुख म्हणजे त्याला एक उपमा दिली सोन्याची एका बाबाने सांगितलं म्हणे माझी मुलगी अमुक गावाला दिलेली आहे आणि तिचा सोन्याचा संसार आहे सोन्याचा संसार आता म्हटलं सोन्याचा संसार आहे तर भिंती गिंती सर्व सोन्याच्या असतील आम्ही तिथं कीर्तनाला गेलो लोकांना विचारलं मला बाबाची मुलगी कुठं राहते म्हणे याच गल्लीमध्ये सरळ खेडगाव होतं
तिथं गेल्यानंतर त्या बाबाची मुलगी फाटलेले कपडे अंगावरती, हा केस विस्कटलेले, हा भांडे घसून राहिली, झोपडा आहे, हा झोपडं कुळाचं घर. ताईने चहा ठेवला, चहा घेतला. म्हणलं बाबा तर म्हणायचे की सोन्याचा संसार आहे, हे कसं काय? बाबाला आम्ही म्हटलं बाबा असं आहे म्हणे. बरोबर आहे, मी सांगतो तेच बरोबर आहे. माझ्या मुलीचा सोन्याचा संसार आहे असं सांगितलं ना मी, ती झोपड्यात असू द्या, पण माझ्या मुलीचा सासरा चांगला आहे, जीव लावतो तिला. माझी मुलगी जी आहेत ना, माझ्या मुलीला तिची सासू लेक समजते, तिचा पती देवासारखा आहे, देर सुद्धा लक्ष्मणासारखा आहे, लवंगी मिरची ननद ते सुद्धा चांगली आहे. हा म्हणून माझ्या मुलीचा संसार सोन्याचा आहे, हे त्याचा अर्थ आहे. वाच्यार्थ वेगळा आहे, लक्षार्थ वेगळा आहे. सुदाम देवाला सोन्याचा महाल दिला म्हणजे सुदाम देवाच्या जीवनामध्ये सुख आलं आहे की नाही. नाम चिंतन करणाराचं वाईट होत नाही. कधी ऐकलं का तुम्ही? नाम घेता वाया गेला नाही असा कोणी? हा नाम घेणाराचं वाईट झालं असं नाही ऐकलं, उलट नामचिंतन करणाराचं चांगलंच झालं असं तुम्ही ऐकलं असेल, आहे की नाही. त्याच्या जीवनात सुख येतं आणि सुदाम देवाच्या जीवनामध्ये सुख आलं बरं का. आणि देवाची भेट झाल्यानंतर सुखच आहे ना, तेने विना जीवा सुख नाही, किंवा किंबहुना सोय जीव आत्मयासीला आहे, ते तर जे होय ते अनामा सुख. आणि नंतर पुढे परीक्षित राजाला शुकदेव सांगतात, राजा अरे सुभद्राचा आणि अर्जुनाचा विवाह झाला, देवानेच त्याला सांगितलं होतं संन्यासाचं रूप घेऊन ये आणि पळून घेऊन जा. बलराम दादा असा काही तुझा विवाह करणार नाही सुभद्राशी. हा आणि हरण केलं सुभद्रेचं आणि विवाह त्या ठिकाणी झाला. आणि नंतर पुढे भगवान परमात्म्याचे मुलं दुर्वास ऋषी वगैरे सर्व ऋषी मुनी आले होते. सांबलानं गरोदर श्रीचं पात्र दिलं, सांगितलं गरोदर श्रीचं पात्र. आणि ऋषी मुनींना विचारलं, महाराज या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी? म्हणे मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, मुसळ होईल, आणि त्या मुसळामुळे तुमचा नाश होईल. आले ना घाबरत. त्यावेळेला वस्त्र काढले बरं का, खरोखर मुसळ पडलं. आणि त्यावेळेला सांगितलं बरं का, उग्रसेनाने की त्या ठिकाणी सुरसेन वगैरे सर्व बसलेले सर्वांनी सांगितलं की अरे याचं चूर्ण करा आणि चूर्ण करून सागरात टाका. आता चूर्ण केलं, सागरामध्ये टाकलं, पण त्याचा लोहा कोण एका माशाने गिळला. जे चूर्ण टाकलं ना त्याचं लव्हाळ नावाचं गवत बनलं, अश्युतीपर्ण नावाचे वृक्ष बनले. काय बनले हे ध्यानात ठेवून घ्या, नवीन आहेत सगळं तुमच्या. श्युतीपर्ण नावाचं वृक्ष बनले, नुसतं लवाळ नाही बनलं, श्युतीपर्ण नावाचे वृक्ष बनले. पुढे प्रसंग येतो हा बरं का, आणि इथेही सांगितला तरी चालतो, कथाक्रम म्हटला नंतर. पुढे आपसामध्ये लढले देवाचे मुलं, आपसामध्ये हा मद्यपान केलं, आपसात लढले. आणि ते जे लव्हाळ होतं की नाही, साधूने दिलेला शाप, या मुसळाने तुमचा नाश होईल, यदुकुलाचा नाश होईल. आणि त्या गवताची घेतलं मारायला एकमेकाला, पण ते शस्त्र बनले, गवताचे काय बनले, शस्त्र बनले, आणि एकमेकाच्या आतून एक त्या ठिकाणी मारले गेले आणि यदुकुलाचा नाश झाला त्या ठिकाणी. गोपाल कृष्ण भगवान की. आणि दत्तात्रयांना प्रश्न केला गुरुच्या बाबतीमध्ये. त्यावेळेला दत्तात्रयाने सांगायला सुरुवात केली यदुराजाला की गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे आणि जगद्गुरु वेगळे. गुरु किती करता येतात, ज्याच्यापासून जो गुण घेतला ना ते गुरु, जो जो जयाचा घेतला मी गुण आहे नाही, हा तो मी या गुरु केला जाण, आणि गुरुशी आले गुरुत्व बना, जग संपूर्ण गुरु दिसे. आणि मी तर 24 गुरु केले असं सांगितलं दत्तात्रयांनी. मी पृथ्वीला गुरु केलं. हा आपल्याला जर कुणाला आपली लात जर कुणाला लागली किंवा त्याची लात आपल्याला लागली, आपण रागावतो, पण हे धरती मातेला किती दिवसापासून आपण लाता मारतोय, राग नाही भरली. हाही गुण घेण्यासारखा आहे की नाही, क्षमाशील आहे धरती माता. तसं व्हावं माणसाने. आंब्याच्या वृक्षाला जो दगड मारतो ना त्याच्यावर वृक्ष कधी राग नाही भरत, उलट 2 आंबे बक्षीस देऊन टाकतो, आहे की नाही. जैसा आम का पेड़ तैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर तो ऊपर से 2 फल देत, तो विषय. आणि
वायूला सुद्धा त्या ठिकाणी गुरु केलं, आकाशाला गुरु केलं, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा, हरिण, मासा, पिंगला वेश्या, बालक आणि कुमारी कन्या, बाण बनवणारा, सर्प आणि किडा आणि टिटवी, हे 24 गुरु केले. दत्तात्रयाने सांगितलं ज्याच्यापासून आपल्याला जो गुण मिळेल ते गुरु बर का. पण सद्गुरु ते ज्ञान देतात आपल्याला की आयुष्याचा संसार सुखाचा करून देतात बर का. तुम्ही सद्गुरु आहे बर का गुरुजी. हो सद्गुरु. कारण का काही मोबदला न घेता तुम्ही ज्ञानदान केलं. हा वर्ग सद्गुरूचाच आहे. श्री गुरु म्हटलं तरी चालते. ज्ञानोबराय सांगतात शिष्याचा कसाही संसार असू द्या, शिष्याचा दुःखरूप संसार त्याचं सुखात रूपांतर करून देणे यांना श्री गुरु सुद्धा म्हणतात. किये परी श्री गुरु जे करती अंगीकारू ते होनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. ज्ञानेश्वरीची ओवी आहे. आणि नंतर पुढे आणि यदुकुलाचा नाशही झाला. नंतर भगवान परमात्मा आणि दारुकाला बोलवतात. दारुका हा सारथी देवाचं सांगितलं रस दो. या ठिकाणी सर्वांना बाहेर काढ. द्वारकेतून सर्वांना बाहेर घेतलं भगवान परमात्मा आणि बलराम दादा. त्या ठिकाणी सर्वांना बाहेर काढल्यानंतर आणि ते द्वारका नगरी सागरामध्ये बुडवली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि एक अवतार सांगितला पुढे. तो अवतार म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाचा अवतार बर का. हो. आणि वारकरी मंडळी त्या ठिकाणी विठू माझा लेकरवाळ संगी गोपाळांचा मेळा. तो एक अवतार झाला. एक कल्की अवतार पुढे होणार आहे बर का. आणि नंतर परीक्षित राजाला सांगितलं राजा आता सांग तक्षक तुला दंश करेल का. तक्षक दंश करेल म्हणे आता करूच शकत नाही. तक्षक दंश करेल तो माझ्या देहाला करेल. माझा आणि त्याचा काही संबंध नाही. तक्षक वेगळा आहे, माझा देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. तक्षक मला दंश करू शकत नाही. परीक्षित राजाने सांगितलं मला आता चिंता नाही. हा या ठिकाणी आता मी निर्भय झालो. काय झालो. निर्भय. भागवत कथेमुळे आपल्याला निर्भय व्हायला मिळते. निर्भय. हा म्हणजे मरण माझे मरुणी गेले आणि मज केले अमर. मरणाचं भय नाहीस झालं. हा ज्यांचं जीवन आध्यात्मिक जीवन आहे ते या गोष्टीला भीत नाही. ते जाऊ द्या ना. तुकोबारायांनी तर 42व्या वर्षीच अवतार कार्य संपवलं. हा तुकोबाराय तर म्हणतात आयुष्य करी उन परी मजा आवळो कीर्तन. आयुष्याचं काय. हा देह गेला म्हणजे आत्मा मरतो अशातला भाग नाही. एखाद्या माणसाने मातीचा घडा घेऊन समजा पाणी आणायला गेला तो पूर्णा नदीमध्ये शेतकरी आणि मातीचा घडा बुडवल्यानंतर पाण्यामध्ये पाणी आतमध्ये आहे पाणी बाहेर आहे. पाणी आतमध्ये आहे पाणी बाहेर आहे. आणि कदाचित जर घडा फुटला तर आपण काय म्हणतो पाणी फुटलं असं म्हणतो का. काय म्हणतो घडा फुटला म्हणतो. पाणी बाहेर आहे पाणी आतमध्ये आहे. पण पाणी बाहेर असून आतमध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी आपण पाणी फुटलं म्हणू शकत नाही. घडा फुटला म्हणतो. तसा हा घडा फुटतो. आतलं जे पाणी चैतन्य आहे ते फुटत नाही. सापाने कात टाकल्यानंतर साप मरतो का धावतो. कोणी झोपलं तर नाही ना अजून. साप उलट धावतो की नाही. कात टाकल्यानंतर त्याला चांगली नजर येते उलट आहे की नाही. ज्ञानोबरायांचे दृष्टांत आहेत हे गप्पा नाही. या ज्ञानोबराय म्हणतात पै अथावे घट बुडाला तो आत बाहेरी उदकी भरिला. पाठी देव गत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. का सर्पे कवच सांडिले का उबार्याने वस्त्र पेडिले तरी का सांग काही मोडले अवयव माझी. अरे अर्जुना पाण्यामध्ये माठ बुडवल्यानंतर अरे माठ फुटला तर लोक पाणी फुटलं म्हणत नाही. सापाने कात टाकल्यानंतर साप मरत नाही. अंगातले वस्त्र जर काढले कदाचित हात पाय मुडतात का. का उबारेने वस्त्र फेडिले. असं म्हटलेलं आहे. आणि तसं कल्पना करा आता कार्यकर्ते मंडळींनी मला नवीन कपडे घेतले बरं का. नवीन कपडे घेतले चांगलं मस्त धोतर बी चांगलं आणलं शर्ट चांगलं आणलं शिवलवी आपले जुने टेलर नेहमीचे खोलगडे टेलर ज्यांच्याकडे माप आहे सतत शिवणही आणलं. मग आता शर्ट नवीन घेतलं धोतरही नवीन घेतलं.
बन्यान पावतर आणले. मग आता मी बॅकेमध्ये कीर्तनाला निघालो त्या दिवशी, तर ते कीर्तनाचे कपडे आहे आपल्या बॅकेमध्ये. कीर्तनाला गेलो होतो त्या दिवशी तो होते. आता मला सांगा, मग कार्यकर्ते मंडळींनी मला जे नवीन कपडे घेतले आता उद्याच्या काल्याच्या कीर्तनासाठी, मग आता ते नवीन कपडे मी परिधान करील का जुने? हा आहे की नाही? हा, नवीन कपडे मिळाल्यानंतर जुने घालील का मी? नाही ना. तसंच आहे होय. नवीन देह मिळाल्यानंतर हा आत्मा उलट आनंदी होतो, जुना टाकून देतो. जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण. हा, उलट जुना देह टाकून देण्यामध्ये आनंद वाटतो. हा, नवीन देह भेटतोय ना, फक्त एक तयारी करावी लागेल. नवीन देह कोणता पाहिजे हे त्या हाती आहे, हा की नाही? हा, असं ना हो, नाही तर हारणाचा देह मिळेल. जळभरतात राजाचा चरित्र आहे की नाही? हा, असं झालं मग जळभरत राजा हरणीगर्भा गेला, तसं होता कामा नाही. कपडे चांगले घेतले पाहिजे ना, आहे की नाही? तुम्ही जसं चांगले कपडे घेतले मला भारी, तसा देह सुद्धा चांगला मिळाला पाहिजे आणि मानव देह मिळाला पाहिजे. आणि तोही शिवशंकर नगरामध्ये नांदुरा परिसरात मिळाला पाहिजे. आणि तो देहही सप्त्याच्या मंडपात येणारा पाहिजे. आणि तो देहही दान धर्म करणारा पाहिजे, देणगी देणारा पाहिजे, पंगत घेणारा पाहिजे, फलहार देणारा पाहिजे, नाही की नाही? नाश्ता वगैरे देणारा पाहिजे, चहा पाणी करणारा पाहिजे, पट्ट्या झाडणारा पाहिजे. आणि त्या वेळेचा विषय हो, आहे की नाही? अशा देहाची तयारी करणं गरजेचे आहे. आणि परीक्षित राजाला तक्षकाने दंश केला, देह पेटायला लागला, राजा हसायला लागला की मला काही चिंता नाही. प्रसंग असा आहे, ज्या वेळेला तक्षक निघाला दंश करायला माणसाच्या रूपामध्ये, आणि एक कश्यप ब्राह्मण निघाला, त्याला विष उतरवता येत होतं. दोघांची भेट झाली. तुम्ही कोण? मी कश्यप ब्राह्मण. मी तक्षक. परीक्षित राजाला दंश करायला चाललो. म्हणे मी विष उतरवायला. म्हणे तुम्हाला विष उतरवता येईल का? म्हणे हो. लिंबाचं वृक्ष होतं ओलं, त्याला दंश केला तक्षकाने, पेटायला लागला, राख झाली. म्हणे परत जिवंत करा वृक्षाला. मंत्राच्या साह्याने खरोखर त्यांनी त्या वृक्षाला परत जसा होता तसा केला. तक्षकाला कळलं की हा जिवंत करेल परीक्षितीला. धन दिलं आणि सांगितलं परत जा, पुढे येऊ नका. दंश केला, त्या वेळेला देह पेटायला लागला होता. परत एक कथा आहे देवी भागवतामध्ये, ती कथा की ज्या वेळेला काचाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं परीक्षित राजाला, सापांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि फळं घेऊन गेले. फळं, त्याच्यामध्ये एका फळामध्ये आळीच्या रूपाने तक्षक, आम्हाला तर जाता येत नाही ना आतमध्ये, पण फळं तर घेऊन जा राजाला. आता फळं नेली ना सेवकांनी काचाच्या पिंजऱ्यामध्ये, फळ दिलं, फळ फोडलं आणि त्यामध्ये आळी आणि त्याचा तक्षक झाला आणि दंश केला. इथं अजून एक सांगायचं असं आहे की हा जीवात्मा जो आहे ना, हा काचाच्या पिंजऱ्यात जरी ठेवला शेवटी तरी तो जाणार म्हणजे जाणार, यात काही शंका नाही, है की नाही? देह जाणार त्याचे काळबा, है की नाही? काही झालं तरी ना त्याला आळवता येत नाही. हा, तो दिसत सुद्धा नाही हो, कोणत्याही मशीनांना दिसत नाही आतला, जातो कसा हे दिसत नाही. आणि परीक्षित राजाला मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष इथंही नाही, आकाशात नाही, पाताळात नाही. मोक्ष, मोक्षाची व्याख्या लक्षात घ्या पहिले. न मोक्ष न बसा पृष्ठे न पाताले न भूतले मोक्षे चेतो इमलम सम्यक ज्ञान विबोधितम. श्लोकाचं चिंतन आहे बरं का. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे विशुद्ध आत्मज्ञानाने निर्मळ झालेलं जे आपलं मन आहे ते मोक्ष आहे, ते मोक्षाला कारण आहे. मन देव झालं की मोक्ष मिळाला समजा. मनय झाले पूर्ण विठ्ठलाची झाले. दुःखाला कारण मन आहे आणि मोक्षाला कारणही मन आहे, है की नाही? मन स्थिर झालं की सर्व गोष्टी आहे. मन स्थिर असेल तर कथा आहे, मन स्थिर असेल तर कीर्तन आहे. चंचल मन जर असेल तर काही खरं नाही. स्थिर पाणी जर भांड्यामध्ये असेल तर आपला चेहरा मस्त दिसतो आरशासारखा, आणि पाणी जर हल्लं तर दिसत नाही, असं आहे बरं का. आणि एक मोक्षाची व्याख्या अशी आहे, जन्म मरणाचं राहटगाळं संपत भागवत कथेमुळे. परत जन्म नाही, मरण नाही बरं का. आणि जीवाचं शिवाचं मिलन बरं का, हे सुद्धा किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष. म्हणजे जन्मही नाही आणि मरणही नाही. हा बीज बाजूनी केलेला ही, बीज बाजूनी केलेला, हा बीज बाजूनी केलेला ही, बीज बाजूनी केलेला,
नाही बीज भाजणी केली नाही बीज भाजणी केली नाही बीज भाजणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बीज बाजोली केली बीज बाजोली केली नाही बीज बाजोली केली नाही बीज बाजोली केली नाही आमच्या तोरणाळ्यामध्ये खूप मोठा तावा आहे आपल्या या मंडपा एवढा लोखंडी तावा वर्गणीतून घेतलेला तावा आहे मोठा आणि पेरणीच्या वेळेला मग त्या ठिकाणी त्या ताव्याखाली मोठमोठे दगड ठेवून आणि लाकडं लावतात आणि तो तावा लाल तपवतात ताव्याला आणि ज्याला पेरायचं असेल ना चांगला आहे का बरं का तुम्ही हा झाली का आता ज्याला पेरायचं असेल मग कुणाला ज्वारी पेरायची असेल समजा उडीद म्हणा कपाशी म्हणा सोयाबीन म्हणा तूर म्हणा कोणतंही पेरायचं असेल ना समजा उडीद वगैरे सर्व मग त्या तायावर आणतात आणि त्या तायावर ते भुसतात आमच्या गावला आणि ते बीज तायावरती भाजल्यानंतर मग पेरायला नेतात तुमच्याकडे हा ना हा आहे की नाही बरोबर आहे हा निघेल का ते भाजल्यानंतर ते निघूच शकत नाही या गप्पा चालू आहे का आपल्या नाही ना संत म्हणतात बीज भाजोनी केली लाही बीज भाजलं लाही केली उगेल का ते नाही तसं जन्माला आणणारी वासना जी आहे आमची ते वासनेचं बीजच जळून गेला आता हा आणि म्हणून बीज भाजोनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही त्या पद्धतीचे आम्ही आता झालो बरं का जन्माला यायचंही नाही आणि मरायचंही नाही इथपर्यंत आपण आलो झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो गाडी वाजून करा हा 24 तास सेवा देणार आहे प्रतीक भाऊ यावरती काढता येईल सर्वांनी टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी मूर्ती लहान पण कीर्ती महान असं अरे सुरुवात करायची ना हरी जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुकमुनीने परम भक्तीने नारापरीने गायली जारी चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद करूचे मधुर बड स्वादर सिद्धे स्वज्वल आत्मारा मुनी सकळ सेवनी झाले जन सुगळ आपरहनी आणि अभनी की अपहरणी भवजल तरणी ते पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुख कमले संतरिय कूडे शेव निरमले पानहर फले रस पीता आरती करू
तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता ते जन मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति भरित हरे हरि सचित लोस समले संत द्विज कूले सेवनी रमले बानर बने रस पीता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणाची कीर्तनकारांचा मेवा कविवर संताचा अनुभोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कडीचा रवी अंतरीचा तमारता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीतेने दी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तडे जगव मरण त्रितापदादी चिरये शांती नागही वदती कृष्णपदी ओ माता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि कालीन लोकानन वंदे चरण गरुडान वाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजन भावेव वाणिन मणिन त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यं सकलं परस्मै नारायणामेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे